नमस्कार सर्वांना, नमस्कार। आज आपल्यासाठी इकडे स्वरक्षा प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे। म्हणजे स्वरक्षा प्रशिक्षण शिकणं का गरजेचं आहे, तर त्या विषयावरती आपण इथे एकत्र जमलो आहोत। सर्वात प्रथम धर्मसंस्थापनेची देवता जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण, मुघल साम्राज्य विध्वंसक आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्त्रोत माझे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी वंदन करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। तर आज आपण इथे स्वरक्षण शिकण्यासाठी किंवा ते ध्येय घेऊन या ठिकाणी उपस्थित आहोत। तर आज आपल्याला असं वाटतं का की आपण सुरक्षित आहोत? असं किती जणांना वाटतं? आपण असुरक्षित आहोत असं किती जणांना वाटतं? असं असुरक्षित आहोत असं वाटतं। याच्या पाठीमागचं कारण काय? का वाटतं आपण असुरक्षित आहोत असं? तुम्ही बोला, मी एकटीच बोलणार नाही। आपण सुरक्षित नाही असं का वाटतं? आजूबाजूच्या घडणाऱ्या घटना, मुलींवरती होणारे अत्याचार, हिंदू महिलांवरती, हिंदू स्त्रियांवरती होणारे अत्याचार, अगदीच हल्लीच घडलेली घटना कुठली? बांगलादेशचा एक भाग आहेच तो महत्त्वपूर्ण। मुंबईमध्ये आत्ताची घटना घडली, यशस्वी शिंदेची हत्या, बरोबर आहे ना? ती जी घटना घडली, अक्षरशः ज्यावेळी ती आपण बातमी वाचली सकाळी उठल्यानंतर, वाचल्यानंतर काय जाणवलं तुम्हाला? काय वाटलं? कुणी पण एकाने सांगा की ती बातमी वाचल्यानंतर काय वाटलं? तिची ज्या पद्धतीने हत्या केलेली आहे, निर्घुणपणे, अगदी क्रूरपणे, म्हणजे सैतान वृत्तीला पण लाजवेल अशा पशुवृत्तीने त्या मुलीची हत्या केली। ती बघितल्यानंतर किंवा ते वाचल्यानंतर काय वाटलं? चीड आली का मनात? राग आला का? वाईट वाटलं का? का असंच फक्त वाचलं आणि स्वाईप केलं फक्त? ती घटना जर तुम्ही काळजीपूर्वक वाचली आणि जर ते सगळं अभ्यास केला त्याचा, तर लक्षात येईल की हिंदू मुलीला किती क्रूरपणे आता सध्या मारलं जात आहे, म्हणजे किती क्रूरपणे अत्याचार केले जात आहेत। मला सांगा, हिंदू मुलीला अशाच रस्त्यावर पडलेत का की कुणी येईल आणि अत्याचार करून निघून जाईल, कुणी येईल आणि 35-36 तुकडे करून निघून जाईल आणि आपण बघत बसायचं? आणि किती दिवस आपण सहन करणार ना? म्हणून आज जे आता इथे शस्त्रगीत पण सादर केलं, ते आता कुठेतरी आपल्याला स्वतःचं रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हायचं। आता बांगलादेशचं उदाहरण सांगितलं की बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून जे काही अराजकता माजलेली आहे, अक्षरशः हिंदूंवरती खूप खूप भयानक पद्धतीने अत्याचार केले जातात, हिंदू स्त्रियांच्यावरती अत्याचार केले जातात। आणि आता अशी स्थिती आली की घराघरातल्या महिला सुद्धा हातामध्ये शस्त्र घेऊन आता बाहेर पडल्यात आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी ते आता स्वतःच खंबीरपणे उभे राहिले, कारण आता त्यांना कळालंय की कुणी येणार नाहीये वाचवायला। आपण जर असेच रडत बसलो ना, तर अशीच आपली अब्रू जाणार आहे, आपल्या जीवानीशी मारले जाणार आहे। आणि हे कळून चुकल्यामुळे आता त्यांनी हातात शस्त्र घेतलं आणि आता त्या स्वतःच घराच्या बाहेर पहारा देण्यासाठी उभे करते, कोण येईल त्याला आम्हीच बघतो म्हणून। म्हणजे ही स्थिती कधी निर्माण झाली? ज्यावेळी आपल्याला स्वतःला लक्षात येतं ना की माझं रक्षण करण्यासाठी कुणी येणार नाहीये, ना माझा भाऊ येणार आहे, ना माझे वडील येणार आहेत, ना काका येणार आहे, कुणीच नाही येणार, मलाच माझं रक्षण करण्याची आता आवश्यकता आहे, ही मानसिकता ज्यावेळी आपल्यामध्ये निर्माण होईल ना, त्याच वेळी आपण मनापासून ठरवू की मला सिद्ध व्हायचंय। आज अनेक घटना आपण बघितल्या, श्रद्धा वालकरचे 35 तुकडे झाले, यशस्वी शिंदेची ही घटना बघितली, म्हणजे ह्या अशा अनेक घटना आपण रोज वाचतोय। लव्ह जिहादला मुली मोठ्या प्रमाणात बळी पडतायत। का बळी पडतायत? हिंदू युवती या लव्ह जिहादला का बळी पडतायत? कोणी विचार केलाय? लव्ह जिहाद म्हणजे काय? कुणाला माहितीये? कुणी सांगा, तुमच्या भाषेत सांगा। हिंदू मुलींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात फसवून त्यांचं बलपूर्वक धर्मांतर केलं जातं, त्यांना लग्नाचं आमिष दाखवलं जातं, महागडी गिफ्ट दिली जातात, अशा पद्धतीने फसवून तिच्याशी लग्न केलं जातं। नंतर तिचा उपभोग घेऊन नंतर वेश्या व्यवसायासाठी त्यांना विकलं जातं। एवढंच नाही तर दहशतवादी कारवायांसाठी पण त्यांचा वापर केला जातो। अशा प्रकारे हिंदू मुली आज
अशा प्रकारे लव जिहादला बळी पडतात. तर हे का बळी पडतात त्याचं कारण आपण समजून घेऊयात. पहिल्यांदा इथं लिहिलंय बघा की धर्मशिक्षण पण दिलं जाईल. मूळ तेच आहे, हिंदू मुली का बळी पडतायत, कारण आपल्याला धर्मशिक्षण नाही. साधं उदाहरण घ्या, एखादी महिला आहे किंवा मुलगी आहे ती हिंदू आहे हे कशावरून ओळखता तुम्ही? सगळ्यांच्या कपाळावरती हात गेला ना. टिकली लावलेली असेल किंवा कुंकू लावलेला असेल तर ती मुलगी किंवा ती महिला हिंदू आहे असं आपण समजतो, बरोबर. पण आज किती मुली टिकली लावतात, किती मुली कुंकू लावतात, बरं लावतात, दिसेल अशी किती लावतात, भिंगानं बघावं लागते ना. का सांगा? आपण जर म्हणलं की नाही टिकली लाव कुंकू लाव तर काय म्हटलं जातं? जीन्स वरती कुठे टिकली लावतात का, कुंकू लावतात का? सध्या स्टाईल आहे, बरोबर आहे ना. स्टाईल नुसार वागणं सध्याचा ट्रेंड आहे, त्याच्यानुसार राहावं लागतं, बरोबर ना, असं म्हटलं जातं. पण कुंकू का लावायचं याचं महत्व जर आपण त्या मुलीला सांगितलं ना तर ती नक्कीच कुंकू लावली. आता विषय निघाल्याचं म्हणून सांगते, कुंकू का लावायचं असतं? ज्यावेळी एखादी हिंदू स्त्री, एखादी हिंदू युवती ज्यावेळी कपाळावरती कुंकू लावते त्यावेळी तिच्यामध्ये असणारं देवी तत्व, तिच्यामध्ये असणारं दुर्गा तत्व जागृत होतं. म्हणजे ज्यावेळी आपण एक हिंदू मुलगी म्हणून या पृथ्वीवरती जन्माला आलो त्यावेळी निसर्गानं आपल्याला एक देणगी दिली आहे. एक हिंदू मुलगी म्हणून जन्माला आलीस ना, तुझ्यामध्ये निसर्गतः मी एक देवी तत्व प्रदान करतो असं निसर्गानं सांगितलेलं आहे आपल्याला. आणि ते देवी तत्व घेऊन आपण सगळ्या जणी जन्माला आलेलो आहोत. इथे असणाऱ्या प्रत्येकीमध्ये ते दुर्गा तत्व आहे, इथे असणाऱ्या प्रत्येकीमध्ये ते चंडीचं तत्व आहे, ते कालीचं तत्व आहे, ते अंबा मातेचं तत्व आहे, ते भवानीचं तत्व आहे. आणि ज्यावेळी आपण कपाळावरती कुंकू लावतो त्यावेळी आपल्यातलं ते दुर्गा तत्व, ते जगदंबेचं तत्व जागृत होतं. आणि ज्या मुलीच्या भोवती हे देवी तत्वाचं संरक्षण कवच आहे, ज्या मुलीच्या भोवती हे धर्मशिक्षणाचं कवच आहे, ज्या धर्म तेजाचं कवच आहे, तिच्याकडे नजर वर करून बघण्याची कुणाची हिंमत होईल का? मग तुम्ही आता मला सांगा की आपल्यातलं दुर्गा तत्व जागृत होणं महत्वाचं आहे का मी स्टायलिश दिसणं महत्वाचं आहे? सांगा सगळ्यांनी. वाटतं ना दुर्गा तत्व जागृत व्हायला पाहिजे म्हणून? इथं राजमाता जिजाऊंचा एक फोटो आहे बघा. आपण आतापर्यंत फोटोमध्ये बघितलंय, चित्र बघितली असतील काही. राजमाता जिजाऊ कशा होत्या? डोक्यावरती पदर होता, कपाळावरती कुंकू होतं, नऊवारी साडी नेसायच्या, मुखांमध्ये अखंड जगदंबेचं नाव असायचं, धर्माचरणी होत्या ना. म्हणजे बघितलं तरी चेहऱ्यावरती किती तेज दिसतं त्यांच्या, बरोबर आहे ना. मग त्या फक्त काय त्या किल्ल्यामध्ये बसून राहायच्या का? नुसतं फक्त सगळ्यावरती बसून फक्त न्याय निवाडा करायचं एवढंच करायचं का? ज्या ज्यावेळी धर्म संकटात आला, ज्या ज्यावेळी स्वराज्यावरती संकट आलं, ज्या ज्यावेळी स्वराज्यातील आई बहिणींच्या वरती संकट आलं त्यावेळी अश्वारूढ होऊन हातामध्ये तलवार घेऊन, हातामध्ये शस्त्र घेऊन राजमाता जिजाऊ स्वतः बाहेर पडल्या होत्या. म्हणजे काय? धर्माचरणी स्त्री ही काही हातामध्ये शस्त्र घेऊ शकत नाही का? घोडेस्वार होऊ शकत नाही का? असं नाहीये. म्हणजे फक्त आपण काही कपड्यावरती कुंकू लावलं म्हणून आपण बुरसटलेल्या विचाराचे झालो किंवा काहीतरी मग आउटडेटेड झालो असं काही असतं का? असं नसतं. ज्यावेळी राजमाता जिजाऊंच्या चेहऱ्याकडे आपण पाहतो तर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे ना ते तेज आता प्रत्येक हिंदू युवतीच्या चेहऱ्यावरती निर्माण होण्याची आज आवश्यकता आहे. आणि हे तेज कधी निर्माण होणार? ज्यावेळी आपण कपड्यावरती कुंकू लावू. आपली जी वेशभूषा आहे ती आदर्श पाहिजे. आज आपण बघतो की तोकड्या कपड्यांमध्ये, टाईट कपड्यांमध्ये मुली फिरतात. मग ते व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली बरेच जण सांगतात की नाही तो प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे, वैयक्तिक स्वातंत्र्य वगैरे वगैरे गोष्टी. त्या सगळ्या ठीक आहे, त्या सगळ्या तुम्हालाही माहिती असतील. पण आज काळ खरंच तसा आहे का? राजमाता जिजाऊ पूर्ण नखशिकांत त्यांचं शरीर झाकलेलं असायचं, नऊवारी साडीमध्ये त्या असायच्या. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई कसा असायचा पोशाख त्यांचा? हे सौंदर्य खरं तर हे धर्माचरणावरती अवलंबून आहे. आज केशभूषा बघतो आपण, केस सोडण्याची नवीन स्टाईल निघालेली. पण खरं तर ज्यावेळी आपण केस सोडतो त्यावेळी काय होतं? आध्यात्मिक स्तरावर त्याचं उत्तर सांगते की वातावरणातल्या ज्या नकारात्मक शक्ती आहेत, निगेटिव्ह एनर्जीज आहेत, तर त्या केसांच्या माध्यमातून खेचल्या जातात आणि त्याचा परिणाम आपल्यावरती होतो. आणि म्हणून धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की केस नेहमी बांधलेले असावे. हे धर्मशिक्षण आहे. तुम्हाला असं वाटेल की हे काहीतरी आउटडेटेड काहीतरी गोष्टी सांगतोय, पण नाही, याच्या पाठीमागे शास्त्र आहे. आणि याच्यातूनच आपल्या चेहऱ्यावरती ते तेज निर्माण होणार. तुम्ही लावून बघा, कपाळावरती कुंकू लावून बघा. सुरुवातीला चेहरा बघा आरशामध्ये कुंकू लावण्यापूर्वी,
आणि नंतर बघा, कुंकू लावल्यानंतर तुम्हालाच तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवेल. आपण बघतो ना, एखादी मुसलमान मुलगी असेल ते बुरखा घालतात ना, मग तुमचं 40 डिग्री सेल्सिअस तापमान असू देत नाही तर 50 डिग्री असू देत, ते घालायचं सोडतात का? का सांगा? आपण पण म्हणतो बघा, आपल्या कॉलेजमध्ये पण येत असतील ना काही मुली अशा, आपण काय म्हणतो? त्यांच्या धर्मात सांगितलंय ते असू दे बरं का, त्यांच्या धर्मात सांगितलं. मग आपल्याला पण आपल्या धर्मात सांगितलंय ना की कपाळावरती कुंकू लावायचं म्हणून, मग आपण का नाही फॉलो करत? आपण पण आपल्या धर्माचा आपल्याला पण कट्टर अभिमान पाहिजे ना. कारण आज ना रात्रच नाही तर दिवस पण वैरायचे, आणि आज घराघरातून राजमाता जिजाऊ निर्माण होण्याची आवश्यकता आहे. आज कुणीच येणार नाही आपलं रक्षण करायला, आपण म्हणू, पण किती दिवस आपल्या सोबत आपण कुणाला तरी ठेवणार ना. शिक्षणासाठी, नोकरीसाठी घराबाहेर आपल्याला पडावंच लागेल. मग त्यावेळी आपल्यामध्ये ती धमक पाहिजे, ती क्षमता पाहिजे की मी माझं रक्षण करू शकेल. आणि याच्यासाठी हा स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आहे. तर हा स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग म्हणजे नेमकं काय आहे, आपण नेमकं काय शिकणार आहोत ना, ते थोडक्यात सांगते. आता तुम्ही तर बघितलं असेल की कराटे, नानचकू, लाठीकाठी असं तुम्हाला चित्र दिसत आहे, पण नुसतंच शारीरिक स्तरावरती प्रशिक्षित होणं हे आपलं ध्येय नाहीये. म्हणजे फक्त कराटे शिकलो, आपल्याला काहीतरी 2 हातांनी दंड सगळ्या फिरवता आल्या, लाठी छानपैकी फिरवता आली म्हणजे झालं, हा आपला उद्देश नाहीये. तर नुसतं शारीरिक स्तरावरती सक्षम न होता मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरती सक्षम होणं हे सुद्धा आपलं ध्येय आहे. म्हणजे शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर आणि आध्यात्मिक स्तरावर या तिन्ही स्तरांवर सक्षम करणारा वर्ग म्हणजे हिंदू जनजागृती समितीचा स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग. याचा हेतू काय आहे? तर आज आपण बघतो की एक तुम्हाला उदाहरण सांगते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आहे. एक मुलगी होती, तर ब्लॅक बेल्ट झालं होतं. ब्लॅक बेल्ट माहिती आहे सगळ्यांना, कराटेमध्ये सगळ्यात टॉपचं जे प्रशिक्षण असतं त्याला ब्लॅक बेल्ट म्हणतात. तर तिचं स्वतःचं ब्लॅक बेल्ट झालेलं होतं, परंतु एक दिवशी ती क्लासमधून परत घरी येत होती आणि एक ओमनी आली. त्या ओमनीमध्ये 4-5 गुंड होते. त्या गुंडांनी तिला किडनॅप केलं, जंगलात घेऊन गेले, तिच्यावरती अत्याचार केले आणि तिची हत्या केली. 5-6 दिवस समजलंच नाही ती कुठे गायब झाली. आई वडिलांनी मिसिंगची कंप्लेंट रजिस्टर केली आणि नंतर कळालं तिची डेड बॉडी जंगलामध्ये सापडली. त्यावेळी कळालं की अशा पद्धतीने तिच्यावरती अत्याचार झालेत आणि तिची हत्या केली गेली. आता मला सांगा, तिचं ब्लॅक बेल्ट झालेलं होतं, ती प्रशिक्षित होती, पण स्वतःचं रक्षण करू शकली का? नाही करू शकली. त्याच्या पाठीमागे कारण काय सांगा? नुसतं शरीर बळकट असून उपयोग नाही, मन पण कणखर असावं लागतं. म्हणजे मी भलेही प्रशिक्षित आहे, पण समोर 4-5 गुंड आले, त्या एखादा कोणतरी गुंड आला, काहीतरी बोलला आणि माझे जर हातपाय लटलट कापायला लागले, मला जर घाम फुटला, मी पूर्ण घाबरून गेले, तर मला चालवता येणार आहे का? काही माझ्या हातातलं काही शस्त्र असेल किंवा मला काही कराटे करता येणार आहे का? कारण मनातून तर मी पूर्ण ढासळून गेलेली आहे. तर हात उचलता येईल का आपल्याला? नाही उचलता येणार. म्हणजे काय? मन कणखर असावं लागतं. मग ते मन कणखर कसं करायचंय हे सुद्धा आपण प्रशिक्षण वर्गामध्ये शिकवतो. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी गोष्ट म्हणजे आपल्या या प्रशिक्षण वर्गाचा पाया आहे, आणि ती म्हणजे आध्यात्मिक बळ. हे आध्यात्मिक बळ आज आपलं रक्षण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं घेऊया. अफजल खानाचा वध घटना सगळ्यांना माहिती आहे ना? त्यावेळी अफजल खानाच्या वधासाठी छत्रपती शिवाजी महाराज चालले होते, सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी चिलखत घातलं होतं, बरोबर? आता मला सांगा, युद्धामध्ये जाताना चिलखत कुठे घालतात? पुढे घालतात का मागे घालतात? युद्धाला जाताना कुठे घालतात? पुढे घालतात, बरोबर? पण महाराजांनी चिलखत कुठे घातलं होतं? मागे घातलं होतं. जगाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की चिलखत पाठीवर घातलं गेलं. हे कसं काय झालं? आता विचार करा तुम्ही. अफजल खानाने महाराजांच्या कुठं वार केला होता? त्यांना कवेत घेतलं आणि पाठीमध्ये खंजीर खुपसला ना. शिवाजी महाराजांना आधी माहिती होतं का? नव्हतं माहिती. आपल्याला हा प्रसंग ज्यावेळी शाळेमध्ये शिकवला त्यावेळी कसं शिकवला? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. का? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं आपल्याला शिकवलं. पण शक्ती आणि युक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे आपल्याला कधीच शिकवलं गेलं नाही.
म्हणजे ज्यावेळी अफजल खान ज्यावेळी चालून आला होता स्वराज्यावरती, तर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायचं हे ठरवलंच होतं शिवाजी महाराजांनी. त्यावेळी ते अखंड आई भवानीची उपासना करायची. म्हणजे आधीही करत होते, पण जो तो काळ होता, तो वधाचा जो काळ होता, त्यावेळी आई जगदंबेला पूर्ण शरण जाऊन शिवरायांनी उपासना केली होती. आणि चिलखत हे पुढे नको घालूस तर पाठीमागे घाल, ही शिवरायांना बुद्धी कुणी दिली, तर आई भवानीने दिली. आता आपण अफजल खानाच्या बाजूने विचार करू. अफजल खान एवढा क्रूर होता की त्याने स्वतःच्या 60-70 बायकांना क्रूरपणे मारलं होतं. त्याच्या नातेवाईकांना सुद्धा त्याने अगदी क्रूरपणे मारलं होतं. अतिशय निर्दयी राक्षसच म्हणू शकतो आपण त्याला. मग अफजल खानासारख्या अशा राक्षसाला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या किरकोळ शरीर यष्टी असणाऱ्या व्यक्तीला मारणं काय अवघड होतं का? होतं का? पण त्याने शिवरायांच्या पाठीत वार केला. म्हणजे पाठीत वार करायची बुद्धी अफजल खानाला कुणी दिली? ती पण आई भवानीनेच दिली. लक्षात आलं? हे असतं आध्यात्मिक बळाचं सामर्थ्य. म्हणजे ज्यावेळी आपली क्षमता आणि आपलं सामर्थ्य कमी पडतं किंवा संपतं, त्यावेळी ईश्वरी अधिष्ठान सुरू होतं. आणि हे ईश्वरी अधिष्ठान कसं मिळवायचं, तर हे आपण या प्रशिक्षण वर्गातून शिकणार. म्हणजे काय? आध्यात्मिक अधिष्ठान मिळवणं, आध्यात्मिक बळ वाढवणं म्हणजे काय, तर प्रशिक्षण वर्गाला येणारे प्रत्येक जणांनी रोज 1 तास नामजप करायचा, किमान 1 तास नामजप करायचा. म्हणजे आता पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपले प्रशिक्षण वर्ग चालू आहेत. तुमच्यासारख्याच मुली त्या वर्गाला येत होत्या, तर त्यात सुद्धा सुरुवातीला नामजप वगैरे काय करत नव्हत्या. परंतु आपण त्यांना सांगितलं की 10 मिनिटं करून बघा, 15 मिनिटं करून बघा, तर त्यांना त्या अनुभूती यायला लागल्या की खरंच दुर्गादेवी माझ्या सोबत आहे, आई भवानी माझ्या सोबत आहे, ती माझं रक्षण करते. त्या स्वतःहून येऊन सांगतात की आता ज्यावेळी मी कॉलेजला किंवा शाळेत जाते, तर त्यावेळी सोबत दुर्गादेवी चालते असा मला भास होतो. म्हणजे काय झालं सांगा, की स्वतःजवळ देवाचं अस्तित्व अनुभवायला लागलं या मुली. आता हे कशामुळे झालं, तर ही नामजपाची शक्ती. आणि आज नामजप कसा करायचा, याचा फायदा काय होतो, तर ते पण आपण वर्गामध्ये समजून घेणार. म्हणजे आपल्यामध्ये ते आध्यात्मिक बळ निर्माण करण्यासाठी आपण या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून सहाय्य घेणार आहोत आणि ते शिकणार आहोत. लक्षात आलं ना? आज आपण बघितलं ना, तर सगळेजण आपण कशाच्या मागे धावतोय सांगा? करिअरच्या मागे धावतोय. मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला नोकरी पाहिजे, याच्याच मागे धावतोय ना सगळेजण. पण कुठंतरी ही अशी कौशल्य निर्माण व्हायला पाहिजेत की मला माझं रक्षण करता आलं पाहिजे. अगदीच काही शस्त्र नाही चालवता आलं, अगदी कोणतरी समोरून चालून आलं, तर हाताला ते घेऊन आपल्याला वार करता आलं पाहिजे. मग ती धमक कधी निर्माण होणार सांगा? ज्यावेळी आपण प्रशिक्षित होणार, त्यावेळी तो आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होणार आणि आपण स्वतःचं रक्षण करण्यासाठी सिद्ध होणार. आता सगळ्यांना असं वाटेल की आम्ही अजून लहान आहोत, अजून तरुण आहोत, आम्ही कसं करायचं, काय करायचं. तर आता लहान नाही आपण. मला सांगा, सावरकरांचं आता गीत ताईने म्हटलं किंवा आरती पण आपण त्यांनी रचलेली आता ऐकली. सावरकरांनी कितव्या वर्षी शपथ घेतली होती माहिती आहे सगळ्यांना? भारत मातेसाठी त्यांनी प्रार्थना केली होती की शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजेन. ही प्रतिज्ञा त्यांनी कितव्या वर्षी घेतली होती? 14व्या वर्षी घेतली होती. देवीच्या समोर त्यांनी ही प्रतिज्ञा घेतली होती. आता आपण तर 14पेक्षा मोठे असतील मला वाटतं सगळेजण आहेत ना. मग आता सुद्धा आपल्याला सुद्धा प्रयत्न काय करायचा ना, की स्वतःचं रक्षण पहिलं प्राधान्य आपल्या, त्यानंतर कुटुंबाचं रक्षण, आपल्या समाजाचं रक्षण आणि त्याच्यानंतर धर्मरक्षण. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी सुद्धा आपल्याला सिद्ध व्हायचं. आज आपण बघतोय की धर्मावरती किती मोठ्या प्रमाणात आघात होत आहेत. आज चारी बाजूनी आपलं धर्म संकटात आहे. जसं की लव जिहाद म्हटलं की आज हिंदू मुलीला सर्रास फसवलं जातं. म्हणजे तुम्ही विचार करा, लव जिहादला ज्यावेळी एक मुलगी बळी पडते, 2 महिन्यापूर्वी आयुष्यात आलेला मुलगा तिला जवळचा वाटायला लागतो आणि त्याच्या प्रेमात ती एवढी वाहवत जाते की स्वतःचे आई वडील सुद्धा तिला जवळचे वाटत नाही. आई वडील अक्षरशः पोलीस स्टेशनमध्ये दाहे मोकलून रडत असतात, तिला समजावत असतात की तू असं करू नकोस, त्याच्याशी लग्न करू नकोस, माझा आयुष्याचं माती करून घेशील. पण ती काय म्हणते, लग्न केलं तर याच्याशीच कर. म्हणजे अशा प्रकारे हिंदू मुलींना फसवलं जातं. मग तुम्ही विचार करा की एक हिंदू मुलगी लग्न करून धर्मपरिवर्तित होते आणि तिच्या पोटी जे जन्माला येणारी अपत्य, तर ती कोणत्या धर्माची असणार? त्या धर्माची असणार ना, मुसलमान धर्माची असणार. म्हणजे एक मुलगी कमी होते आणि 4 धर्मांध वाढतायत. लक्षात घ्या.
आणि आज आपण लोकसंख्येचा जर अभ्यास केला तर हिंदूंची संख्या कशी झपाट्याने कमी होत चालली आहे आणि धर्मांधांची संख्या कशी वाढत चालली आहे हे आपण अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला माहिती नसेल, भारतामध्ये आता 11 राज्यांमध्ये आपण ऑलरेडी अल्पसंख्याक झालेलो आहोत. 28 पैकी 11 राज्य गेली, लक्षात घ्या, धोक्याची घंटा आहे आपल्यासाठी. आणि आज जर आपण नाही ना सावध झालो तर बांगलादेश सारखी स्थिती उद्या पुण्यात निर्माण व्हायला वेळ नाही लागणार. ती निर्माण होऊ नये याच्यासाठी आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं. स्वसंरक्षण प्रशिक्षण ही सुरुवात आहे. आपलं ध्येय आहे धर्मरक्षण. धर्मरक्षण करून हिंदू राष्ट्राची स्थापना करणं, रामराज्याची स्थापना करणं हे आपलं ध्येय आहे. रामराज्याच्या स्थापनेच्या वेळी वानरसेना होती रामासोबत आणि आता हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी आपल्याला ती वानरसेना व्हायची. छत्रपती शिवाजी महाराजांची मावळ्यांची सेना आपल्याला व्हायची आणि त्यासाठी या प्रशिक्षण वर्गातून आपल्याला ती सुरुवात करायची. तर सगळेजण तयार आहेत ना? करायची ना सुरुवात? कराटे, लाठीकाठी, नानचाकू शिकून आपल्याला स्वतःला प्रशिक्षित व्हायचं असं किती जणांना वाटतं? हा तसा 100% वरती पाहिजे. व्हायचं ना प्रशिक्षित? आणि फक्त शारीरिक बळ नाही, शारीरिक बळ आपल्याला वाढवण्यासाठी करायचेच आहेत प्रयत्न, पण मनोबल पण कणखर बनवायचंय आणि आध्यात्मिक बळ पण वाढवायचंय ना. आध्यात्मिक बळाची आवश्यकता आहे असं किती जणांना वाटतं? आवाज नाही कोणाचा. आध्यात्मिक बळाची आवश्यकता आहे का नाही? आहे ना. कोरोनाच्या काळात बघितलं ना आपण, जगाने गुडघे टेकले, मेडिकल सायन्सने गुडघे टेकले, सगळ्यांनी हात टेकले होते त्या कोरोना समोर. म्हणजे जिथं सायन्स पण हतबल होतं ना तिथं अध्यात्माची शक्ती जागृत होती, सुरुवात होते, लक्षात घ्या. कारण जिथं विज्ञान संपतं ना तिथं अध्यात्म सुरू होतं आणि त्या आध्यात्मिक बळाशिवाय धर्मकार्य होऊ शकत नाही. जे होतं ते फक्त कार्य होतं. आपल्याला ईश्वरी कार्यात सहभागी व्हायचं आणि धर्मसंस्थापनेचं जे कार्य आहे ना हे ईश्वरी कार्य आहे. रामराज्य स्थापनेचं कार्य हे ईश्वरी कार्य आहे आणि म्हणून आपल्याला ईश्वराचं अधिष्ठान घेऊन हे सगळं काही करायचं आहे. आपला वर्ग कसा असतो तर 1.5 तासाचा आपला वर्ग असतो. वर्गाचं स्वरूप थोडक्यात सांगते. आदिशक्ती भवानी मातेला प्रार्थना करून आपण वर्गाची सुरुवात करतो. त्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिट आपण व्यायाम करतो. त्याच्यामध्ये आपल्या सगळे जे अवयव आहेत तर त्याची लवचिकता वाढावी, त्यांची क्षमता वाढावी, त्यासाठी आपण थोडा वेळ वॉर्मअप जसं म्हणतो ना तसं व्यायाम करतो. आणि त्याच्यानंतर मग आपण कराटेचे प्रकार शिकतो. पहिले काही दिवस आपण कराटे शिकतो. त्याच्यानंतर मग नानचाकू शिकतो. नानचाकू म्हणजे काय तर हे उपकरण आहे आपल्याला. दादा थोड्या वेळा चालवून पण दाखवेल. हे बघितलंय का तुम्ही? फोटोत बघितलं असेल. तर हे नानचाकू याला दंडसाखळी म्हणतात मराठीमध्ये. तर याच्या सहाय्याने जर आपण चालवायला शिकलो तर एका दंडसाखळीच्या मदतीने आपण 5-6 जणांचा एका वेळी प्रतिकार करू शकतो. एवढं क्षमता याच्यामध्ये आहे. पण हे ज्याला चालवायला येतं तोच याचा वापर करून रक्षण करू शकतो. नाहीतर काय होतं, आपल्यालाच दंडसाखळी लागते. त्यामुळे हे चालवायला तुम्हाला शिकायचंय. हे एक दंडसाखळी, 2 हातामध्ये 2 दंडसाखळी घेऊन सुद्धा आपण स्वतःचं रक्षण करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आता काही जण म्हणतात बघा की मला तलवार चालवायला शिकायचे, मला दांडपट्टा शिकायचंय. पण तलवार आणि दांडपट्टा घेऊन आपण जाऊ शकतो का शाळा कॉलेजमध्ये? नाही जाऊ शकत. हे दंडसाखळी काय सरकार मान्य आहे, आपण स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःजवळ ठेवू शकतो. त्याची कुठलंही काही लायसन्स वगैरे लागत नाही आपल्याला. पण स्वतःच्या रक्षणासाठी आपण आपल्या बॅग मध्ये, आपल्या सॅक मध्ये, भाजीच्या पिशवीमध्ये हे सहज ठेवू शकतो. किती जागा लागते. आज आम्ही जातो कुठेही, आमच्या सोबत हे नेहमी असते. 1 दंडसाखळी असते, 2 दंडसाखळी सोबत नेहमी ठेवतो. चालवायला येते तर ते सोबत पाहिजे ना, बरोबर आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लाठी. लाठी अशी वस्तू आहे की कुठेही आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्या लाठीचा वापर करून स्वतःचं रक्षण कसं करायचं तर ते पण आपण याच्यामध्ये शिकणार. आता याच्यामध्ये फीस किती घेणार आपण? 0 रुपये. लक्षात आलं ना? हे आम्ही सगळेजण हे जे काही करतोय तर हे सेवा म्हणून करतोय. लक्षात आलं? तर हे धर्मकार्य आहे आणि आमचा एकच उद्देश आहे फक्त हे करण्यामध्ये की आता यशस्वी शिंदे झाली, आता पुन्हा नको. आता कुठलीच माझी हिंदू बहीण या असल्या दुष्कर्मांना बळी पडायला नको, तिचा बळी जायला नको, लव जिहादला बळी पडायला नको, कुठेतरी बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांना बळी पडायला नको. माझी प्रत्येक हिंदू बहीण ही सुरक्षित राहायला पाहिजे. या एका ध्येयाने आम्ही सगळेजण गावोगावी जाऊन प्रसार करतोय आणि मुलींना प्रशिक्षण देतोय, विनामूल्य प्रशिक्षण देतोय. कारण आज या हिंदू भगिनी असतील तरच आपण उद्याचं भारत, उद्याचं हिंदू राष्ट्र पाहू शकतो.
आणि या ध्येयानेच आम्ही सगळेजण ही सेवा करतोय. आम्हाला फक्त एकच गोष्ट पाहिजे तुमच्याकडून, ती म्हणजे काय? तुमचा वेळ. तर यासाठी तुम्ही सगळ्यांनी ती वेळ देण्याची फक्त सिद्धता दाखवा. बाकी आमच्याकडून आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. तर आज इथे दाखवण्यासाठी 2-3 ग्रंथ तुमच्यासाठी आणले. हा एक ग्रंथ आहे आपला लव जिहाद म्हणून. म्हणजे अगदी 50 रुपये किंमत आहे याची. त्याची काही मार्केटिंग करणं वगैरे उद्देश नाहीये. पण लव जिहाद नेमका धोका काय आहे हे माहित नाही आपल्याला खरंच कोणाला तरी. एका वाक्यात पण आपल्याला नाही सांगता येत लव जिहाद म्हणजे काय. म्हणजे आज भारतातल्या लाखो मुली लव जिहादला बळी पडल्या, पण आमच्या हिंदू मुलीला माहितीच नाहीये लव जिहाद म्हणजे काय. आणि उद्या पण अजून लाखो मुली बळी पडू शकतात. हे पडू नये म्हणून हे संकट नेमकं काय आहे ना हे समजावं याच्यासाठी हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे हे काहीतरी आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीये. संकट काय आहे हे जर आपल्याला आधीच कळलं ना तर आपण सावध होऊन त्याचा प्रतिकार करण्याची तयारी करू शकतो. पण अचानक जर संकट समोर आलं तर आपण प्रतिकार नाही करू शकत. आणि म्हणून या लव जिहाद ग्रंथामध्ये ज्या मुली लव जिहादला बळी पडले त्यांनी कशा पद्धतीने त्यांना फसवलं गेलं, लव जिहादला बळी पडल्यानंतर कशा पद्धतीने त्यांच्यावरती अत्याचार झाले हे पण दिलेले. आज सांगायला पण वाईट वाटतं, आज आपल्या हिंदू मुलींच्या वरती जातीनुसार रेट्स लावलेले. जैन मुलगी असेल तर 7